समर्थ. शुथरकाळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 7वे आवर्तन समूहावर आज सोमवार वैशाख वद्य तृतीया शके 1948 दिनांक 4 मे 2026. सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करणार आहेत स्नेहलताई टोपावकर. त्यानंतर ग्रंथराज दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास 8वा सद्विद्या निरूपण. समास वाचन करणार आहेत नीलाताई इनामदार आणि निरूपण करणार आहेत आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख. स्नेहलताई, आपण श्लोक वाचनाला सुरुवात करावी. श्रीराम समर्थ. श्रीराम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, कमू पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. श्रीराम मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना सर्वता नीती सोटू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. श्रीराम मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे होन जनी सर्व जेची. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नीलाताई, आपण समास वाचनाला सुरुवात करावी. वीर समर्थ. समास 8वा सद्विद्या निरूपण. श्रीराम ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता वळेची वाणे. सद्विद्या अंगी श्रीराम. सद्विद्येचा जो पुरुष, तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष. परम वाटे श्रीराम. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ, अमृत वचनी श्रीराम. परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार, अतिशयशी श्रीराम. परम ज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयशी श्रीराम. वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रांसी श्रीराम. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयशी श्रीराम. हृदाचारी कुळाचारी, युक्ताहारी निर्विकारी, धन्वंतरी परोपकारी, पद्महरती श्रीराम. कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवतजननी, अत्यादरे श्रीराम. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत श्रीराम. साधू पवित्र पुण्यशीळ, अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ, कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ अनुतापी श्रीराम. गोडी आवडी परमार्थ प्रीती, सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती, श्रुती स्मृती लीळा युक्ती, स्तुती मती परीक्षा श्रीराम. दक्ष धूर्त योग्य तार्किक, सत्य साहित्य नेमक भेदक, कुशळ चपळ चमत्कारिक, नाना प्रकारे श्रीराम. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे,
कार्याकारण चिन्ह जाणे विचक्षण बोलिका श्रीराम. सावध साक्षेपी साधक आगमा निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक श्रीराम. पुरश्चरणी तीर्थवासी दृढवती काया केसी उपासक निग्रहासी करू जाणे श्रीराम. सत्यवचनी शुभवचनी कोमळ वचनी एकवचनी निश्चय वचनी सौख्य वचनी सर्व काळ श्रीराम. वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वीतरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट निर्वसनी श्रीराम. सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रासी श्रीराम. द्रव्य सुची दारा सुची न्याय सुची अंतर सुची प्रवृत्त सुची निवृत्त सुची सर्व सुची निसंगपणे श्रीराम. मित्रपणे परहितकारी वाग्माधुर्य परशोकपहारी सामर्थपणे वेत्रधारी पुरुष पार्थे जगन्मित्र श्रीराम. संशय छेदक विशाल वक्ता सकळ क्लुप्त असुनी श्रोता कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेदी श्रीराम. वेदवाद रहित संवादी संगरहित निरुपाधी दुराशा रहित अक्रोधी निर्दोष निर्भत्सरी श्रीराम. विमळ ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधन रक्षी श्रीराम. सुखरूप संतोष रूप आनंद रूप हास्य रूप ऐक्य रूप आत्मरूप सर्वत्रासी श्रीराम. भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम. यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती श्रीराम. विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्मवंत कुळवंत सुचिष्मंत बळवंत दयाळू श्रीराम. युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ठ दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वीतरागी श्रीराम. असो हे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यास या निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम. रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणासी न चले उपाये काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची श्रीराम. ऐसे हे सद्विद्या भरवी सर्वत्र तापासी असावी परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या स्नेहलताई धोपावकर, समास वाचन करणाऱ्या नीलाताई इनामदार आणि आजचे निरूपणकार आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख यांचे शुथरगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. श्रीधर दादांना विनंती करते की त्यांनी असंच वरचेवर समूहावर येऊन मार्गदर्शन करावे. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. समर्थ सेवा मंडळ संचलित श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययनाचे केंद्र संचालक समीक्षक अभ्यासार्थी कार्यकर्ते यांचं अभ्यास शिबिर 15 मे ते 17 मे रोजी चाफळ येथे आहे. या शिबिराची सविस्तर माहिती या समूहावर पाठवली आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीधर दादा आपण निरूपणास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते
आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम् श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाशनित्यं विशुद्धम् असंगं तथा सच्चिदानन्दरूपम् ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा आज वैशाख वद्य तृतीया या दिवशी आपण समर्थांच्या दासबोधातील दुसऱ्या समासातला दुसऱ्या दशकातला जो 8वा समास आहे सद्विद्या निरूपण, त्यावर यथामती आपण विचार करणार आहोत. प्रारंभी सद्गुरु आणि आपणा सर्व ज्येष्ठांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग नमन करतो. खर तर सद्विद्या निरूपण, सद्विद्या म्हणजे नेमकी कोणती विद्या, याचा जर आपण विचार करायला गेलो तर सत आणि विद्या असे दोन शब्द याच्यामध्ये दिसतात. जी सत्य सांगणारी, ती सत्याचं ज्ञान करून देणारी आहे, अशा प्रकारची विद्या म्हणजे सद्विद्या. सद्विद्या यदि का चिंता वराकोदर पूरणे शुकोपी अशन मापनोती हरे राम इति ब्रुवत. एक छान सुभाषित आहे. चांगलं शिक्षण झालं असेल तर क्षुल्लक पोट भरण्याची काय काळजी असते माणसं. चांगलं शिक्षण झाल्यानंतर आपोआप सर्व्हिस लागते, व्यवसाय करायचं सुचतं, व्यवसाय पण चांगला चालायला लागतो, किंवा चांगली सर्व्हिस करून त्याला पोटाची चिंता कधीच नसते. याच्यासाठी सुभाषितकारांनी उदाहरण दिलंय. एखाद्या पोपट्याला केवळ राम राम म्हणायचं शिकवलं, 2च शब्द त्याला आले तर असे 2 शब्द शिकून सुद्धा पोपटासारखा पक्षीही आपलं पोट भरतो. तर ज्याच्याजवळ सद्विद्या आहे तो या इहलोकामध्ये तर आपलं सगळं इप्सित पूर्ण करणार, पण परलोकातही तो आपलं त्याला जे साध्य करायचंय ते करणार. अशा प्रकारे या सद्विद्येची महती आहे. याच्या पूर्वीच्या समासामध्ये समर्थांनी सत्वगुण नामक समास सांगितला. त्याच्या सत्वगुणी माणसाचं वर्णन केलं. मानवी जीवनात जे जे अध्यात्माला पोषक आहे त्याचं मनापासून सेवन करणारे जे असतात त्यांना सत्वगुणी म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहित. सत्वगुणाचं तो प्रकाशक असतो, तो इतरांना मदत करणारा असतो. असं आपण नेहमी वाचत आलोय, भगवद्गीतेतनं आपण शिकत आलो. दुसरी रजोगुणी माणसं असतात, ती मानवी जीवनातील देह सुखाला अनुकूल असणारं सगळं त्यांना हवं असतं. त्याला गाडी हवी असते, त्याला बंगला हवा असतो, त्याला खायला चांगलं चुंगलं हवं असतं, त्याला जिभेला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात. त्यांना रजोगुणी माणसं, की जी सामान्य आपल्या सगळ्यांसारखी माणसं आपण त्यांना म्हणू शकतो. आणि तिसरे तमोगुणी माणसं, जी कुविद्या असणारी माणसं आपण असं त्यांना म्हणू शकतो. अविवेकीपणाचा अतिरेक हाच यांचा स्थायी भाव असतो. समर्थांनी या 3 प्रकारच्या माणसांचं जे वर्णन केलंय, जे आपण सगळ्या ठिकाणी ऐकत आलोय, तशाच प्रकारे 4 माणसांचं वर्णनही भर्तृहरींनी केलेलं आहे. मानवी जीवनात आलं की आपण
आजकाल तर सगळीकडे फॅड आलंय, एखाद्या मेंटॉर कडे जायचं आणि आपण आपल्या मुलांना पाठवत असतो. आजकालचे विद्यार्थी पण एखादा मेंटॉर निवडतात, त्याच्याकडे जातात आणि मग तो त्यांना एक गोल सेट करत असतो. म्हणून आपण ठरवलेलं उद्दिष्ट प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येक जण धडपडतो. आजकाल तर गोल सेट करणं आणि त्या गोलच्या मागे धावणं ही तर फॅशन झाली. आणि सगळ्यांना असं म्हणायला लागतं की आयुष्यात आपण काहीतरी ध्येय निश्चितपणे ठेवलेलं असावं, ठेवायला पाहिजे. पण ते ध्येय आपल्याला मानवी जीवनातील देहबुद्धीकडे नेणारं असावं की आत्मबुद्धीकडे नेणारं असावं, या दोन्हीचा आपण जरा तौलनिक अभ्यास करायला हवा आणि मगच ध्येय सेट करायला हवं. वाटेल ते करावं, पण आपलं साधून घ्यावं ही प्रवृत्ती जी आजकाल वाढते, ते त्यासाठी आपण सगळेजण असाच विचार करतो की या आजच्या जगामध्ये सरळ मार्गाने जर काम करायला गेलं तर काम होणं शक्यच नाही. त्यासाठी आम्हाला काहीतरी वाकडा मार्ग अनुसरावा लागतो, काहीतरी उंगली टेढी करणी पडती, हे असं करावं लागतं आणि मगच आपण काहीतरी करू शकतो, असं आपल्या सगळ्यांचं मत बनलेलं आहे आजचं वातावरण पाहता. एखाद्या व्यक्तीला नाव ठेवत असताना त्याला कुठला क्रायटेरिया वापरलाय? आपण आज अगदी आमच्याकडे संतांना सुद्धा आम्ही सोडलेलं नाही. आम्हीच ठरवायला लागलो कोण संत नाहीत, कोण संत नाहीत आणि कोण संत आहेत, हे आम्हीच ठरवायला लागलो. खर तर संत म्हणजे कोण असतात, संत कसे असतात, हे समाजाला ठरवू द्यावं. इतर कोणी ठरवण्याची ती आवश्यकता नाही. भर्तृहरी आपल्या सुभाषितांमध्ये असं म्हणतात, एते सत्पुरुषः परार्थ घटकः स्वार्थम परित्यज्य ये. सत्पुरुष अशा प्रकारचे असतात, संत अशा प्रकारचे असतात की इतरांचं भलं व्हावं म्हणून ते कधीही स्वतःचा विचार करत नाही, नेहमी ते लोक कल्याणासाठीच धडपडत असतात. जगाच्या कल्याणासाठी जे शाश्वत सिद्धांत आमच्या संस्कृतीनं आम्हाला सांगितले, आमच्या वेदोपनिषदांनी आम्हाला सांगितले, ते सिद्धांत जगापुढे ठेवण्याचं काम आजचे संत करत असतात. आणि त्यांचा केवळ उद्देश जगाचं कल्याण व्हावं, इतर सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण व्हावं हाच असतो. त्यांना संत म्हणायचं. सामान्यास्तु परार्थ मुत्यम भृतः स्वार्था अविरोधेन ये. दुसरी सामान्य माणसं असतात आपल्या सगळ्यांच्या सारखी. अगोदर आपला स्वार्थ साधल्यानंतर मग आपण इतरांचा विचार करायला लागतो. इतरांचं चांगलं व्हावं अशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा असते, पण अगोदर आमचं चांगलं झालं पाहिजे आणि मग इतरांचं. म्हणून आपण सगळे सामान्य माणसाच्या श्रेणीत मोडतो. तिसरा वर्ग भर्तृहरींनी सांगितलाय, ते मी मानव राक्षसः परहितम स्वार्थाय निघ्नन्ति ये. मानव म्हणून जन्माला पण वृत्ती मात्र राक्षसी. अशा प्रकारचे लोक जे असतात ना, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्याही हिताचा नाश करतात. इतरांचं काही हो, पण मला माझं साध्य करून घेतोय ना मी, बस मला दुसरं काही नको. स्वार्थाने अंध झालेले हे लोक असतात, यांना मानवी राक्षस असं भर्तृहरींनी म्हटलंय. आणि चौथा आणखी एक प्रकार त्यांनी सांगितलाय, ये नुघ्नन्ति निरर्थकम परहितम ते केन जानीमहे. चौथा प्रकार जो आपण आज समाजामध्ये या प्रकारची लोक वाढत चालली, अशी भावना कधीही आमच्यामध्ये, आमच्या कुळामध्ये कधी निर्माण होऊ नये, असा तो चौथा वर्ग. याच्यामध्ये काय असतं, स्वार्थ साधायचा नसतो, काही नसतो, त्याला सगळं मिळालेलं असतं त्या माणसाला. पण दुसऱ्याचं चांगलं चाललंय ना, याच्या पोटात दुखायला लागतं. त्याचं कसं काय चांगलं झालं, त्याचं कसं काय चांगलं झालं, त्याचं कसं काय चांगलं होत चाललंय, याच्यावरूनच त्याचं पोट दुखायला लागतं. इतरांचे अकल्याण करणारे लोक याच्यामध्ये येतात. दुसऱ्याचं चांगलं यांना बघवतच नाही. दुसऱ्याचं चांगलं व्हायला लागलं की त्याच्यामध्ये काहीतरी खोडा घालणं, त्याचं वाईट कसं होईल हे बघणं आणि दुसऱ्यावर कायम त्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी विशेष जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. अशा चौथ्या वर्गातली माणसं भर्तृहरी त्यांच्या बाबतीत म्हणतात, यांना नेमकं काय म्हणावं, कोणती संज्ञा द्यावी हे मलाही समजत नाही. कारण यांना
त्यांनी अगोदरच प्रकार सत्पुरुष सांगितले, सामान्य माणसं सांगितली, मानवी राक्षस पण सांगितले. पण या चौथ्या वर्गाला, जे दुसऱ्यांच्या वर विनाकारण जळतात, त्यांना काय म्हणावं, त्यांच्या पोटात दुखायला लागतं, त्यांना काय म्हणावं, त्यांना कुठली संज्ञा द्यावी हे भरपूर हरे नाही समजलं. आणि म्हणून एकदा हे माणसाचे सगळे प्रकार आम्ही समजून घेतले की मग आम्हाला ही सद्विद्या म्हणजे काय असतं, या सद्विद्येकडे माणसानं का जावं, ही सद्विद्या का मिळवावी, हे समर्थांनी या समासामध्ये सांगितलं. पहिल्याच वेळी समर्थ म्हणतात, ऐका सद्विद्येची लक्षणं परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची वाणे सद्विद्यांगी. नुसता त्या सद्विद्येच्या लक्षणं आपण ऐकली की फार शुद्ध चांगली. म्हणून जे सद्विद्येचे पुरुष असतात त्यांच्या अंगी उत्तम लक्षणं असतात, त्यांचे गुण ऐकताना आम्हाला खूप मोठा संतोष होतो. म्हणून त्यांनी उत्तम पुरुषाचं लक्षण करायला, सद्विद्येच्या पुरुषाचं लक्षण करायला सुरुवात केली. मग कसा असतो हा सद्विद्येचा पुरुष? तर भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दयाशीळ, लीन, तत्पर, केवळ, अमृत वचनी अशा प्रकारचा तो असतो. भाविक असतो, सात्विक असतो, प्रेमळ असतो, परम खूप सबळ सशक्त असतो, धीर धरणारा असतो, संपन्नता त्याच्या, उदारता त्याच्या ठिकाणी असते, तो परमज्ञानी असतो. अशा प्रकारची अनेक चांगली चांगली लक्षणं त्या सद्विद्या असणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. आणि मग ही लक्षणं त्याच्या अंगी असल्यामुळं तो समाजामध्ये सगळीकडे आपोआप प्रसिद्ध असतो, मोठा वक्ता असतो, निर्लोभी असतो, त्याला कशावरही त्याचा लोभ नसतो. जाणता असला तरी तो दुसऱ्याला मोठ्या आदराने वागवतो, त्याला तुच्छ कधी समजत नाही. मला सगळं येतंय, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत असं तो कधीही विचार करत नाही. तो नेहमी दुसऱ्याला मान देत असतो. वक्ता आणि नैराश्यता म्हणजे समर्थांनी तर असे गुण सांगितले की ज्यामध्ये परस्पर विरोधी अशा गुणांची एकाच ठिकाणी ते दोन गुण असू शकतील की नाही याची आपल्याला स्वतःलाच खात्री वाटत, कारण परस्पर विरोधी गुण आहेत ते. अशा या काही ओव्यांमध्ये त्यांनी हे गुण सांगितले की ते अगदी परस्पर विरोधी. एकाच माणसामध्ये कसे दोन असू शकतील? म्हणजे प्रचंड ज्ञानी असणारा पुरुष, त्याच्याकडे अभिमान असतो ज्ञानाचा, पण जरी ज्ञानाचा अभिमान असतो असं आपण साहजिक चिंतन करतो, किंवा जनरली आपण सगळीकडे जे उदाहरण जे पाहतो की ज्याला खूप चांगलं नॉलेज आहे तो अनेकांना या गोष्टी सांगायला लागतो आणि मग त्याला त्याच्या ज्ञानाचा अहंकार, आणि मग माझ्यासारखा शास्त्र शिकलेला, माझ्यासारखा सगळं जाणता असणारा दुसरा कुणी नाही असं त्याला आपोआप वाटायला लागतं. मग त्याच्या ठिकाणी उदारता कशी? हे पण सद्विद्येच्या ठिकाणी असतात. श्रेष्ठ आणि नम्रता, श्रेष्ठ माणसं आणि त्यांच्या ठिकाणी नम्रता, या बसा. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो, एखादा खूप श्रेष्ठ माणूस आहे, त्याचं सगळीकडे नाव आहे, कीर्ती सगळीकडे पसरलेली, त्याच्या जवळ गेलं, त्यानंच आपल्याला आदरानं असं दिलं तर आपल्याला खूप नवल वाटतं. कारण इतके मोठे विद्वान असून, यांचं सगळीकडे नाव असून, त्यांनी आम्हाला बसायला आसन दिलं असं आपल्याला वाटतं की. म्हणजे श्रेष्ठ आणि उदार, नम्रता ही दोन्ही गुण परस्पर विरोधी असले तरी ती एकाच ठिकाणी आढळतात. अशा माणसाच्या ठिकाणी त्याच्याकडे सद्विद्या असते. राजा आणि धार्मिक, राजाचा अर्थ त्याच्याकडे कुठला तरी अधिकाराचा पद असेल ते, आणि तो राजा असूनही अधिकारी पद असून, सगळे त्याच्याकडे प्रचंड पावर असून, शक्ती असूनही त्याच्या ठिकाणी धार्मिकता. आपण पाहतो की एकदा माणूस चांगला सेटल झाला, त्याच्याकडं पाहिजे ते गोष्टी सगळ्या मिळाल्या, त्याला आरामाची सगळी साधनं त्याच्याकडे मिळाली, देहबुद्धीला जे जे पाहिजे ते सगळं मिळालं की मग तो धार्मिकपणा त्याचा कमी होत जातो, असं आपण जगातली उदाहरणं पाहताना पाहतो. पण ज्यांच्याकडे अधिकार क्षेत्र अनेक पटीने ज्यांचं वाढलं, ज्यांच्याकडे सत्तेची चावी असली,
त्यांच्याकडे प्रचंड ताकद असली तरी त्यांची धार्मिकता कमी होत नाही. असं राजा आणि धार्मिक हे परस्पर विरोधी असणारे दोन गुण ज्यांच्याकडे असतात ती सद्विद्या असणारी माणसं असतात. शूर आणि विवेक. शूर आहे पण विवेकशील आहे. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नेमकं काय करायचंय आणि काय नाही हे त्याला कळतंय विवेकानं. असं असणं पण खूप अवघड आहे बरं. देह बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तूची भेट घ्यावी, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेच शोधित जावी. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात देह बुद्धी आपल्या ते ज्ञान बुद्धीनं काढून टाकावी, विवेकानं त्या वस्तूची भेट घ्यावी आणि नेहमी त्या तदाकार हे वृत्ती, त्या भगवंताच्या ठिकाणी असणारी वृत्ती की आपल्या स्वभावात नसते, स्वभावता नसते, ती आपण सद्विद्या असणारी जी बुद्धी आहे तिच्याकडे आपण सहजतेनं तिला शोधित जावं. समर्थ मानाच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात नरदेह हा मौल्यवान आहे आणि त्यानं जसं सर्वोत्तम ध्येय गाठता येतं तसं हीनपणानं पण जगता येतं. ही दोन्ही नरदेहाच्या साह्यानंच होत. या जगात माणसानं जे काही कमावलं ते सारं मानवी देहाच्या साह्यानं कमावलं. म्हणून आम्हाला या देहबुद्धीचा त्याग करून त्या आत्मबुद्धीकडे जायचं असेल तर त्यासाठी आम्हाला सद्विद्येची अत्यंत आवश्यकता. ही सद्विद्येची लक्षणं जी आता आपण समर्थांनी सांगितलेली चर्चा करत चाललो, ही लक्षणं जर आमच्या अंगी बांधली गेली, परस्पर विरोधी दिसत असली तरी ती आमच्या अंगी आली तरी त्यांना आम्ही आमचं हे इप्सित साध्य करून घेऊ शकतो. आमच्या देह बुद्धीचा त्याग सहजपणाने करू शकतो. कारण आम्हाला मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की म्हणून सदा तेच शोधित जावे. ते शोधण्यासाठी जे समर्थांना अपेक्षित आहे ती आत्मबुद्धी शोधण्यासाठी जी लागणारी विद्या आहे ती सद्विद्या, हे आम्हाला या सद्विद्या निरूपण नावाच्या समासातनं त्याची लक्षणं नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊन त्या लक्षणाचं नेहमी चिंतन करून ती आम्हाला अंगी बाणवावी लागणार आहे. तारुण्य आणि नेमक, त्याच्या ठिकाणी तारुण्य आहे. असं म्हणतात की तरुणपणाचा माणूस त्याच्याकडे प्रचंड अधिकार असले, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता, यातली एक एक गुण आहे. यौवन आहे, धनसंपत्ती आहे, प्रभुत्व आहे, नेतृत्व करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, परंतु अविवेक आहे. हे तीन गुण कितीही मोठे असले आणि त्याच्या ठिकाणी जर विवेक नसला तर या सगळ्या गुणांचा त्याला काही उपयोग होत नाही. आणि मग या नरदेहाच्या साह्याने जे आपण ठरवतोय की तो मौल्यवान त्याला काम करता येतं, सर्वोत्तम ध्येय गाठता येतं, तसं हीनपणानंही जगता येतं. ते हीनपणानं जगणं काय असतं ते आपल्याला या यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता, अविवेकता आली, हे सगळे गुण त्याच्या ठिकाणी नष्ट होतात. आणि म्हणून तारुण्य आणि विवेक, शूरपण आणि विवेक, तारुण्य आणि नेमकेपण, हे सगळं सद्विद्या असणाऱ्या माणसाच्या ठिकाणी असतं. वृद्धाचारी कुळाचारी, युक्ता हारी निर्विकारी, धन्वंतरी परोपकारी पद्म असते. मोठं कार्य करणारा वेगवेगळी मोठी कामं करतोय पण तितकाच निरभिमानी आहे. आपण केलेल्या कामाबद्दल त्याला गर्व कुठे राहत नाही. काम करतोय, सोडून देतोय, देऊन टाकतोय समाजाच्या ताब्यात. मोठमोठी कामं करतोय, समाजाकडे देऊन टाकतोय. मी केलं असं कधी म्हणत नाहीये. उत्तम गाणारा असून तो भगवंताची भक्ती करतोय, भक्त म्हणून नाव कमावतोय. मोठं वैभव असूनही अत्यंत प्रेमानं आणि आस्थेनं भगवंताचं भजन करतोय. मोठा तत्वज्ञानी असूनही अनासक्त आहे. मोठा विद्वान असून सज्जन आहे. राजाला सल्ला मसलत करणारा किंवा एखादा अधिकारी पदावर असणारा माणूस आहे, त्याला सल्ला देणारा तो माणूस आहे. पण अत्यंत सद्गुणी आणि तितकाच नीतिमत्ता त्याच्यामध्ये टिकून आहे असा असणारा माणूस म्हणजे सद्विद्या असणारा माणूस आहे. या सगळ्या परस्पर विरोधी चांगल्या गुणांचं आपण चिंतन केलं तर ते हळूहळू चिंतन केल्यानं आमच्या अंगी ही सगळी लक्षणं आली पाहिजेत असं वाटल्यानं, त्या गुणांचं चिंतन नेहमी करत गेल्यानं ते आपल्या अंगी येऊ शकतं असं समर्थ आम्हाला सांगताय. आदर्श पुरुष आहे तो अंतरी जितका पवित्र असतो
तितका सदाचारी आणि प्रसंग ओळखून वागणारा असतो. ज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये निश्चित मत देण्या एवढा तो बहुश्रुत असतो. सगळ्या कुठलाही त्याला विचारा, सायन्सचा विचारा, मॅथ्सचा विचारा, व्यवहार ज्ञानाबद्दल विचारा, त्याला एखाद्या शेती विषयक याच्याबद्दल विचारा, कायदे विषयक विचारा, कर प्रणालीबद्दल विचारा, अर्थ विषयक विचारा, कुठल्याही विषयावर त्याला विचारा, त्याला त्याबद्दलची थोडी फार का होईना माहिती असते. अशा प्रकारचा आदर्श पुरुष असतो. या सदविद्येचा विचार करत असताना सदविद्या आमच्या अंगी यावी म्हणून आम्ही काय प्रयत्न केलं पाहिजे, त्याच्यासाठी माणसानं कसं असलं पाहिजे, त्याच्यासाठी काय कुठला बरं दृष्टांत द्यावा, असं जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की कदाचित हा दृष्टांत या सदविद्येच्या समासाला चपकलपणे बसेल असं मलाच सांगता येत नाही, पण आपल्या पुढे फक्त उभा करतो की त्याच्यातून मला सदविद्या म्हणजे कशी असते आणि एक सामान्य विद्या घेणारा माणूस, व्यवहारासाठी विद्या वापरणारा माणूस कसा असतो हे फक्त चित्र आपल्या समोर उभं करायचं. आपण नेहमी सुभाषित ऐकत आलोय की साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवला सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुंचते. साक्षर हा शब्द उलटा केला की तो राक्षसा असा होतो आणि सरस हा शब्द आपण उलटा वाचा, सुईचा वाचा, कसाही वाचा, तो सरस त्याचं सरसत्व सोडत नाही. तसंच चांगली माणसं, सुशिक्षित माणसं जी असतात, शिकलेली माणसं जी असतात ती त्यांच्यातलं सरसत्व सोडत नाहीत. पण जी शिक्षण घेऊन आम्हाला काहीतरी मिळवायचंय याचा विचार करणारी माणसं जी असतात ती फक्त आपल्या इप्सितापुरतंच शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना त्या शिक्षणातलं जे लॉजिक असतं ते लॉजिक त्यांच्या अंगात कधी येत नाही. आणि सदविद्येमध्ये ते जे लॉजिक आहे ते आमच्या अंगामध्ये मुरलं पाहिजे असा त्या मागचा, सदविद्येच्या मागचा विचार समर्थांचा असावा असं मला वाटतं. एका शेतकऱ्याला राम आणि श्याम नावाची 2 मुलं असतात. अतिशय सधन असा तो शेतकरी, त्यांच्याकडे भरपूर क्षेत्र असतं आणि त्या राम आणि श्यामच्या वडिलांना आपलं संपूर्ण जीवन शेती अतिशय उत्तम प्रकारे करून त्यांनी चालवलेलं असतं. त्यांना आपल्या दोन्ही मुलांच्या बौद्धिक आणि व्यावहारिक सीमा माहीत असतात. त्यातला राम जो असतो तो अतिशय कष्टाळू असतो. त्याला भरपूर श्रम करण्याची त्याच्याकडे ताकद असते, न कंटाळता श्रम करण्याची ताकद असते. आणि दुसरा श्याम मात्र व्यवहारी असतो. एखादी गोष्ट नीटपणानं जाणून घेऊन त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन ती कमी श्रमामध्ये कशी करता येईल याचा विचार तो नेहमी करत असतो. दोघाही मुलांचं शिक्षण झालेलं असतं, पण एकामध्ये जन्मतःच प्रचंड कष्टाची आवड, कायम श्रमामध्ये राहावं, कायम श्रम करत राहावं, कायम कष्ट करत राहावं हा रामचा बाणा. तर श्यामकडे मात्र प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जावं, त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्यावं, ते व्यवहारामध्ये कसं वापरावं याचे वेगवेगळे प्रयोग करणं हे श्यामचं नेहमीच उद्दिष्ट असतं. वडिलांचा मृत्यू होतो आणि वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांना समान जमीन वाटप होतं. दोघांच्या वाट्याला 10-10 एकर जमीन येते आणि या जमिनीवर कष्ट करता करता दोघही शेतामध्ये जातात, श्रम करतात, त्यांच्या पद्धतीने पिकं काढत असतात. पण 10 एकर जमिनीमध्ये राम त्याच्या प्रचंड कष्ट, त्याला मुळाचाच कष्टाळू असणारा हा राम त्याच्या शेतामध्ये प्रचंड असे कष्ट करतो, त्याला चांगलं पीक येतं. पण दुसरीकडे श्याम मात्र आधुनिक शेती कशा प्रकारे केली पाहिजे, गाईच्या शेणातनं, गोमूत्राच्या वापरातनं, जे आपण आज म्हणतो की कुठल्याही प्रकारचे केमिकल, पेस्टिसाइड्स न वापरता करणारी शेती कशी याचं तंत्र तो समजावून घेतो. जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी काय करावं लागतं याचं शिक्षण तो घेतो. अनेक विद्वानांना तो भेटतो, त्यांच्याकडनं ती माहिती काढून घेतो आणि तो त्याच्या शेतीमध्ये असे नवनवीन प्रयोग करतो. दोघांनाही 10 एकर शेती
आणि या 10 एकर शेतीमध्ये रामला येणार 50 पोते धान्य त्याच्या विरुद्ध श्यामनं मोठ्या फारसे कष्ट न करता परंतु लॉजिकली शेती केल्यामुळं त्याला झालेलं 100 पोते धान्य याची साक्ष देत की माणसानं विद्या कशा प्रकारे मिळवली पाहिजे. केवळ घोकमपट्टी करून विद्या मिळवायची का? केवळ भरपूर सगळी पुस्तकं वाचली म्हणजे आपल्याला ती विद्या प्राप्त होणार आहे का? केवळ आपण पुस्तकं वाचली, पाठांतर केलं तर तो केवळ आपला एक बौद्धिक ताण आपल्यावरचा असेल. पण एखादी गोष्ट वापरायची कशी, ज्ञानाचा उपयोग व्यवहारामध्ये कसा करायचा, एखादा सिद्धांत वापरताना तो जीवनामध्ये त्याचा वापर कसा करायचा, हे जेव्हा आम्ही आमच्या सद्गुरूंच्याकडून, आपल्या समोर राहणाऱ्या सत्पुरुषांच्याकडनं, नेहमी आपल्याला दिसणाऱ्या सत्पुरुषांच्याकडनं ते समजावून घेतलं आणि ते आमच्या व्यवहारामध्ये आणलं, तर आम्हाला ही सद्विद्या म्हणजे काय हे सहज लक्षात. सद्विद्या म्हणजे मला हेच सांगायचंय, समर्थांनी या ठिकाणी सांगितले की त्या सद्विद्येच्या जे गुण सांगितले गेले त्या गुणांचं चिंतन करत राहायचं. ते चिंतन करताना आमच्यामध्ये हे लॉजिक कसं डेव्हलप होईल. विवेक म्हणजे नेमकं काय, विद्या मिळवायची म्हणजे नेमकं भरपूर पुस्तकांचं वाचन करायचं, सगळं पाठांतर करायचं, सगळ्यांच्या समोर म्हणून दाखवायचं म्हणजे आपल्याकडे खूप विद्या आहे का? तर ही विद्या व्यवहारामध्ये वापरायची कशी, सगळ्यांच्यासाठी सगळ्यांच्या ही लक्षात कशी येणार, आपल्याला जे येतंय ते सगळ्यांच्या पर्यंत कसं पोहोचणार, आपणास जे जे ठावे ते इतरांस हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे समर्थांचं जे ध्येय आहे. सगळ्या लोकांना शहाणं करून आपण कसं सोडायचं, ह्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागणार, तर हे जे गुण आम्हाला सांगितले सद्विद्येचे, त्या गुणांचं चिंतन करताना ते लॉजिकली आमच्यामध्ये कसे डेव्हलप होतील, त्या गुणांचा अंतर्भाव, संस्कारो गुण अंतर्धानम, ते आमच्यामध्ये कसे येतील आणि हे गुण येत असताना आमचा बौद्धिक विकास कसा घडेल, आमचा व्यावहारिक विकास कसा घडेल, आमचा आध्यात्मिक क्षेत्रातला विकास कसा घडेल, आमचा सामाजिक क्षेत्रातला विकास कसा घडेल, या सगळ्यांचं चिंतन आम्हाला करावं लागणार आहे. आणि ह्या सद्विद्येचा जो समर्थांनी सांगितलेल्या ज्या जोड्या आहेत, ज्या कधीही दोन गुण आपल्याला व्यवहारामध्ये असं वाटतं की एका ठिकाणी नांदू शकत नाहीत, ते गुण आमच्यामध्ये कसे येतील, ते दोन परस्पर विरोधी वाटणारे गुण आहेत, पण ते आमच्यामध्ये कसे येतील याचा आम्ही साकल्याने विचार करू, ते गुण आमच्यामध्ये यावेत यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. आजकालच्या या युगामध्ये तर आम्हाला बोलणं सुद्धा मुश्किल झालंय, पण पाहतो की एखाद्या छोट्याशा बोलण्यावरनं कधी भावना कुणाच्या दुखावल्या जातील आणि कोण कशा पद्धतीनं रिॲक्ट होईल हे आम्हाला आज समजत नाही. अगदी आपल्या सारख्या सामान्य लोकांचं तर सोडाच, पण आज संतांनाही समाज प्रबोधन करताना लोकांना कशा पद्धतीनं ते गळी उतरावं, उपनिषदातले, वेदातले, गीतेमधले सिद्धांत आम्ही लोकांच्या गळी कसे उतरवावे हे सांगणं सुद्धा आज अवघड झालंय. याच्यासाठी प्रत्येक माणसानं सद्विद्य झालं पाहिजे. सद्विद्येला आवश्यक असणारे जे गुण आहेत ते आमच्या अंगी बाणावेत म्हणून विशेष प्रयत्न प्रत्येकानं केले पाहिजे. गोडी आवडी परमार्थ प्रीती, सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती, श्रुती स्मृती लीलायुक्ती, स्तुती मती परीक्षा. परमार्थाची गोडी, परमार्थावर प्रेम, सन्मार्गानं जाणं, सत्कर्माचं आचरण करणं, भगवंताचं नित्य अनुसंधान ठेवणं, मनाला स्थिर करणं, श्रुती आणि स्मृती यांचं ज्ञान असणं, सहज आणि खेळ म्हणून आणि युक्तीनं कर्म करण्याची कला, भगवंताची स्तुती कशी करावी हे ज्याला समजतं तो बुद्धिमान. असे सगळे गुण या सद्विद्य माणसाच्या ठिकाणी असतात. दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य, साहित्य, नेमक, भेदक, कुशळ, चपळ, चमत्कारिक, नाना प्रकारे सगळ्या बाबतीत तो सावध असतो. लबाड माणसाची लबाडी ओळखायची कला त्याच्याकडे असते. योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात तो त्याचं लॉजिक चालवतो. त्याला वाङ्मयाचं ज्ञान असतं. तो नियमितपणानं वागतो. प्रसंगाला, माणसाला आरपार पाहू शकतो. समोर माणूस आला की हा कशा प्रकारचा माणूस, एखादा माणूस बोलला की तो कशा पद्धतीने बोललाय, सरळ बोललाय, वाकडेपणानं बोललाय,
का गर्भित अर्थानं बोललाय, हे सगळं त्यांना माहित असतं. असा हा मोठ्या कौशल्याने वागणारा, चटपट काम करणारा आणि विविध प्रकारचे चमत्कारिक गुण अंगी या सद्विद्य माणसाच्या अंगी असतात. आदर सन्मान तारतम्य जाणं, प्रयोग समयो प्रसंग जाणं, कार्य कारण चिन्ह जाणं, विचक्षण बोलका, अशा प्रकारचा तो असतो. वेळ प्रसंग कोणता आहे त्याला बरोबर समजतं. कारणाचे आणि कार्याचे चिन्ह त्याला माहित असतात. तो मोठ्या हुशारीनं तो बोलतो, सावधपणे वागतो, सगळीकडे त्याचं लक्ष असतं. बोलतो कसा, चालतो कसा, लोकांशी कसा वागतो, दिसतो कसा, याचं वर्णन करून मग तो साधन कसे करतो, अगोदर पहिल्यांदा लक्षणं सांगितली. त्याच्यामध्ये तो कसा बोलतो, त्याचं वागणं कसं असतं, त्याच्यापाशी गुण कोणते असतात, तो लोकांशी वागतो कसा, हे सगळं समर्थांनी याच्या अगोदर आपण आतापर्यंत पाहिलं ना, त्याचं सद्विद्य माणसाचं वर्णन ऐकलं किंवा सद्विद्या कशी असते याचं वर्णन ऐकलं. आणि हे करून झालं की मग याचं साधन काय आहे नेमकं, या सद्विद्येपर्यंत माणसाला कसं पोहोचता येतं. तर याच्यासाठी समर्थांनी याच्या पुढचं सांगितलंय की सद्विद्य असणारा माणूस असाच सहजासहजी नुसतं ऐकलाय, आज ऐकले त्यांनी सद्विद्या निरूपण समास ऐकलाय, तो सगळ्या गुणाचं चिंतन केलंय आणि लगेच तो दुसऱ्या दिवशी सद्विद्य झाला, असं नाही. त्याच्यासाठी माणसाला काही साधनं पण करावी लागतात. ही साधनं कोणती आहे सांगताना समर्थ सांगतात की पुरश्चरणी तीर्थवासी, दृढव्रती काया क्लेशी, उपासक निग्रहासी करू जाणे. पुरश्चरण करणारा असतो, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन राहतो, कठीण व्रत करतो, देहाला कष्ट देतो, उपासना करतो आणि उपासना चालू असताना तो इंद्रियांना ताब्यात ठेवतो, इकडं तिकडं भटकू देत नाही. त्यांचं सदैव सत्य बोलणारा असतो, कधीच खोटं बोलत नाही. त्याचं बोलणं मृदू असतं, निश्चित असतं, आल्हादकारक असतं, लोकांना आनंद देणारं असतं, सगळ्या वासना त्याच्या तृप्त झालेल्या असतात. तो गूढ अभ्यास करणारा असतो, दिसायला तो प्रसन्न असतो, अंगी विरक्ती असून देखील तो सौम्य आणि सात्विक असतो, निष्कपट असतो, निर्व्यसनी असतो आणि नेहमी पवित्र मार्गाने आपलं जीवन तो व्यतीत करत असतो. काम करताना सगळ्या बाजूने तो विचार करणार, चतुरपणानं ते काम करणार, संगीताचा जाणकार असो थोडंफार, त्याच्याबरोबर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता लोकांना सन्मार्गाला लावणं, प्राणीमात्रांशी स्नेह ठेवणं आणि अत्यंत सरळपणानं वागणं हे त्याचं काम असतं. संपत्ती, कामिनी आणि कांचन, त्या माणसाला बिघडवणाऱ्या गोष्टी असतात. कामिनी आणि कांचन, पैसा आणि श्रिया, याच्या बाबतीत त्याचं वर्तन अत्यंत पवित्र असतं. सर्व वागणूक त्याची नीती मर्यादित असते, अंतःकरण स्वच्छ असतं, प्रपंच आणि व्यवहार निष्कलंक असतो, सरळ असतो. त्याचं समग्र जीवन आत बाहेर अत्यंत पवित्र असतं. सगळ्यांशी मित्रत्वानं वागतो, सिलेक्टिव्ह मैत्री करत नाही. ठराविक श्रीमंत लोकांशी, ठराविक आपल्याला काहीतरी देणाऱ्या लोकांशी मैत्री, त्यांच्याशीच गोडगोड बोलणं असं तो करत नाही, तर सगळ्यांशी सारखेपणानं मैत्री स्नेह ठेवण्याची त्याची वृत्ती असते. नेहमी दुसऱ्यांचं कल्याण करतो आणि आपल्या गोड बोलण्यातनं दुसऱ्याचं दुःख नाहीसं करतो. आपल्याकडे जे पावर आलेले आहेत, आपल्याकडे जी शक्ती आलेली आहेत, आपल्याकडे जी साधनं आहेत, त्याच्या साह्यानं तो ज्यांना रक्षणाची आवश्यकता आहे, ज्यांना काहीतरी देण्याची आवश्यकता आहे, त्यांना तो काहीतरी देत राहतो. आणि जबरदस्त वक्तृत्व शक्ती त्याच्याकडे असल्यामुळं तो दुसऱ्याचे संशय, जे माणसाला अत्यंत घातकतेकडे नेतात, असे संशय फेडवण्याचं तो काम करतो. स्वतः सगळे विषय जाणत असला तरी दुसऱ्याचे सांगणं तो लक्षपूर्वक ऐकतो, जो अतिशय महत्वाचा गुण. ज्याला वाटतं ना आपल्याला खूप येतं, तो दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही, तो त्याच घोडं रेटत असतो. म्हणून सगळं जाणता असून पण दुसऱ्याचा अगदी मनापासून ऐकणारा असा माणूस खूप दुर्लभ असतो. तो सद्विद्य माणूसच असू शकतो. अगदी हरिकथा आणि प्रवचन ऐकताना सुद्धा प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे याच्याकडे त्याचं लक्ष असतं. कुठल्या शब्दाचा अर्थ कुठल्या ठिकाणी कसा वापरायचा आणि कुठल्या ठिकाणी कसा वापरायचा आहे, संतांना काय अपेक्षित होतं ते वापरताना, हे त्याला चांगलं माहित असतं. संभाषण करत असताना तो कधी वाद कधीच घालत नाही. हे अमुकच असं म्हणतंय, अर्धे कुठले तरी रेफरन्स काढायचे
तेवढेच रेफरन्स द्यायचे, तेच मांडायचे आणि ते लोकांना भ्रमित करायचं. अशा प्रकारे तो कधीही करत नाही, वितंडवाद कधीच करत नाही. उपाधी कुठली आपल्या अंगी लागू देत नाही. एखादं त्याला पद मिळालं तर ते पद कायम आपल्या समोर असावं असंही त्याला कधी वाटत नाही, किंवा तो तसं म्हणताना स्वतःला कधीही म्हणून घेत नाही. उपाधी कायम त्याच्यापासून दूर ठेवतो. समोर संत, हरिभक्त परायण असल्या उपाध्या कधीही तो लावून घेत नाही. तो स्वतःला संत चरण रज म्हणेल, संतांच्या चरणांची धूळ स्वतःला म्हणेल, आपण एक सामान्य आहोत असं म्हणेल, पण आपल्याकडे कधीही उपाधी तो लावून घेत नाही. अलिप्तपणे या उपाध्यांपासून नेहमी राहतो. कुठलीच अनावश्यक गोल सेट केलेला आहे, अगदी 10 पटीनं ठेवावं म्हणून आजकाल सगळे मेंटॉर सांगतात की आपल्या शक्तीच्या बाहेरचा गोल ठेवावा, म्हणजे निदान तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य असतं. पण हे असा गोल जरी ठेवलेला असला, भगवंताला प्राप्त करण्याचा गोल आपल्याला माहित असतं की भगवंताला प्राप्त करणं एवढं सोपं नाहीये. कदाचित आपल्यासारख्या सगळ्यांचं एका जन्माचं हे काम नाही असं आपल्या सगळ्यांना माहिती असतं. आपल्यापैकी काही जणांना कदाचित पुढे गेलेले असतील, पण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनं कदाचित त्याला 10 जन्म घ्यावे लागतील, 25 जन्म घ्यावे लागतील, कदाचित 84 लक्ष योनी मधून त्यांना हिंडावं लागलं तरी भगवंताची प्राप्ती होईल असं सांगता येत नाही. म्हणून तो भलती आशा ठेवत नाही, पण सन्मार्गाने चालवायचं सुद्धा सोडत नाही. क्रोधाच्या अधीन तर कधीच जात नाही. निर्दोष, अत्यंत निर्दोष असं त्याचं मन असतं. मत्सरापासून तो मुक्त असतो. दुसऱ्याचा कधीच विनाकारण मत्सर करत नाही. त्याचं का चांगलं चाललंय म्हणून त्याच्या पोटात कधीच दुखत नाही. याला सद्विद्या म्हणायचं. त्याचं ज्ञान अज्ञानापासून मुक्त असते ना, शुद्ध आणि निश्चित असते. समाधान प्राप्त झालेलं असतं. विमळ ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षित. भगवंताचं भजन पूजन करतो, भक्तपणानं वागतो आणि सिद्धावस्था साधल्यानंतरही साधकपणाने राहतो, हेच त्याचं विशेष असतं. आणि याच्यानंतर मग समर्थ अशी लक्षणं सांगतात की जी लक्षणं आदर्श किंवा उत्तम पुरुषाच्या अंगी असतात, ती लक्षणं समर्थांनी इथं एकाच ठिकाणी गुंफली. आणि ही करत असताना जे आपण समर्थांचं ते पत्र आहे जे नेहमी आपण वाचत असतो, न्यायवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलंय, अशाच प्रकारच्या ओळी या ठिकाणी वापरल्या. सुखरूप, संतोष रूप, आनंद रूप, हास्य रूप, ऐक्य रूप, आत्मरूप, सर्वत्रांसी भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती. अगदी तिथपासून तर या युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वितरागी इथपर्यंत अगदी या 5-6 याच्यामध्ये समर्थांनी सद्विद्येनं संपन्न असलेला पुरुष कसा आहे, मूर्तिमंत, सुख, संतोष, आनंद मूर्ती, अखंड प्रसन्न राहणार आहे, आत्मरूपानं आहे, प्राणी मात्रांशी एकरूप झालेला आहे, आत्मवत सर्व भूतेषु असं त्याचं वागणं आहे. जसा स्वतः वागतो तसा सगळ्या भूतांच्या ठिकाणी त्याचा भाव असतो. तो भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत अशी त्याची अवस्था असते. हे सगळे गुण या ठिकाणी या पुढच्या 5-6 याच्यामध्ये या समासात वर्णन करताना समर्थांनी इतके छान त्याचं सौंदर्य, मराठी भाषेचं सौंदर्य दाखवून दिलंय की अगदी आपण जणू काय ते दासबोधातला हा जर समास आपण वाचलेला असला आणि मग आपण ते शिवरायांना लिहिलेलं पत्र वाचलं तर आपल्याला वाटेल कदाचित या समासावरूनच ते पुढे घेतलंय. आणि अशा प्रकारे तो सद्विद्य असणारा माणूस यशवंत, कीर्तिवंत असतो, सामर्थ्यवंत, शक्तिवंत असतो, पराक्रमी असतो, पुण्य कर्म करणारा असतो, विद्यावंत आणि कलावंत असतो, ऐश्वर्य संपन्न आणि सगळी लक्षणं संपन्न असतो, कुलशीलवान असतो, पवित्र आचरणाचा असतो, युक्तिवाद असतो, गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो, बुद्धिमान असून धैर्यवान असतो, परमार्थाची दीक्षा त्यानं घेतलेली असते आणि सदा सर्व काळ सगळ्यात महत्वाचं लक्षण तो नेहमी संतुष्ट असतो. त्याला कशाची वासना उरलेली नसते, अत्यंत वैराग्य संपन्न असतो, अत्यंत वैराग्य संपन्न.
आपल्याला काही आलं की ती गोष्ट दुसऱ्याला देऊन टाकताना मनाला कुठेही क्लेश न होता ती सहजपणानं देऊन टाकणं. परमपूजनीय आणि साक्षात विश्वेश्वर स्वरूप म्हणून ज्यांची ख्याती आहे असे द्रविड गुरुजी यांच्याबद्दलच आम्ही स्वतः पाहिलेलं उदाहरण आहे. पूज्य काकांच्या इथे आलेले असताना त्यांच्याकडे काही शांती कर्माच्या निमित्तानं त्यांना सुवर्णदान एक सात्विक एक साधू संत म्हणून त्यांना दिलं गेलं. पण गुरुजींनी ते जाताना असं गुरुजींनी जेव्हा ते गाडीत बसले तेव्हा त्यांनी एका गरीब महिलेला त्यांच्या जवळचं काही सोनं पण देऊन टाकलं. आपल्याकडे जे आहे त्या गोष्टी दुसऱ्याला देण्यामध्ये त्यांना काही वाटत. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला. एखाद्या ठिकाणी देवाला जायचं म्हटलं कुणी त्यांना दिलेलं पाकिट असतं, ते पाकिट किती रुपयाचं आहे हे न पाहता ते सगळंच्या सगळं पाकिट समोर देऊन टाकणं. एखाद्या पुजाऱ्याला देऊन टाकलं, एखाद्या सामान्य व्यक्तीला देऊन टाकणं. पण त्यांना तो माणूस क्लिक झाला, त्यांना त्या माणसाबद्दल वाटलं की त्याला सहजपणानं ते देऊन टाक. हे जे असतं की देताना कुठलाही प्रकारचा क्लेश न होणं, याचा अर्थ असा की त्या मनुष्याला कुठलीही वासना उरलेली नसते, कारण तो वैराग्य संपन्न असतो. आणि हे सांगताना शेवटच्या ज्या 3 त्याच्यामधल्या ओव्या आहेत, असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यास आया निरूपण अल्पमात्र बोलिले. व समाज संपवताना समर्थांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की जर कोणी प्रयत्न करायला लागला माणूस तर उत्तमपणानं तो हे गुण अंगी आणू शकेल. आपण पहिल्यापासून हेच पाहत आलोय की सद्विद्या जर अंगी बाणवायची असेल तर या गुणांचं सतत नेहमी चिंतन केलं पाहिजे. आणि हे करणं म्हणजेच त्याचा प्रयत्न व्हा. कारण हे सगळे गुण सद्विद्येचे लक्षण आहे. त्याचा सतत आपण ती वाचत बसणं, ते गुण म्हणजे नेमकं काय, त्या गुणांची नेमकी व्याख्या, ते गुण कोण कशा प्रकारे वागतो, कुठल्या संतामध्ये कुठल्या पद्धतीने वागतो, हे आपण जर पाहत राहिलं नुसतं आणि त्यांच्यासारखे गुण आमच्या पण अंगात आले पाहिजेत. बरं, दुसऱ्याची संपत्ती पाहून, दुसऱ्याचं संपन्नता पाहून, दुसऱ्याचं व्यवहारिकता पाहून जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की नाही व्हायच्या जवळ जे ते आमच्याकडे पण आलं पाहिजे, हे जसं सहजपणाने वाटावं तसं आपल्याकडे पण तशी अशी विरक्ती काही येत नाही, ते पण आपण कधी वाटलं पाहिजे. त्यांना जशा भगवंताचा अनुग्रह झालाय तसा अनुग्रह आम्हाला प्राप्त व्हावा, यासाठी आमच्याही अंगामध्ये विरक्ती आली पाहिजे. आम्हालाही आमच्याकडची एखादी वस्तू सहजपणाने देऊन टाकली तरी आम्हाला मनाला कुठल्या प्रकारचे क्लेश व्हायला नकोय हे आम्हाला वाटलं पाहिजे. रूप यातलं पण समर्थांनी त्याच्या मर्यादा पण काही सांगितल्या. पहिल्यांदा जरी हे गुण सांगितले असले तरी त्याच्या काही मर्यादा पण इथं समर्थांनी सांगितल्या की रूप लावण्य अभ्यास इता नाही, सहज गुणास नचले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. सुरेखपणाने सौंदर्य हे गुण काही अभ्यास करून येणार. किती काही वेळ आपण चिंतन केलं नाही, समोरचा माणूस सुंदर आहे ना, एखाद्या अभिनेत्रीचं चिंतन केलं, तिच्यासारखं सुंदर आम्ही असलं पाहिजे असं कितीही चिंतन केलं आणि ते अंगी बांधवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला लावण्य येणार आहे का आपल्या अंगी? नाही येणार. कारण लावण्य हा गुण हा उपजत असतो. म्हणून तो आपल्याकडे सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण अभ्यास करून येणं शक्य नाही. हे प्रयत्न करून अंगी गुण आणताच येत नाही. ते गुण सहजाने उपजत असल्याने त्याच्यावर दुसरा काही उपाय नाही. पण इतर जे उत्तम गुण सांगितले ते मात्र अभ्यासानं साध्य करून घेता येतात. रूप लावण्य अभ्यास येताना ये, सहज गुणासन चले उपाय. समर्थ सांगतात की सहज गुणांना कुठलाही उपाय चालत नाही की जे आमच्याकडे वंश परंपरागत चालत आलेले. ते गुण केवळ वंश परंपरेनंच आम्हाला येणार. सौंदर्य असेल, बुद्धिमत्ता असेल, बुद्धिमत्ता अंगी बांधण्यासाठी आम्ही कदाचित प्रयत्न करू शकतो, पण बुद्धिमत्ता येईलच असं नाही. पण त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू शकतो. पण सौंदर्यासाठीही आम्ही जसे आहोत तसे जास्तीत जास्त चांगले कसे दिसू शकतो हे आपण त्याचा प्रयत्न करू शकतो. पण सौंदर्य आपल्याकडे येईल असं नाही. म्हणून जे गुण उपजत आहे ते न चले उपाय, त्याच्यावर उपाय काही चालणार नाही. काहीतरी धरावे सोयी आगंतुक गुणाची.
म्हणून ते अंगी आणण्याचा प्रयत्न मात्र अवश्य करावा. केवळ उपजत आहेत म्हणून सोडून बुद्धिमत्ता असेल, इमानदारी असेल, प्रामाणिकपणा असेल, वंश परंपरेने येणारा आचार विचार असेल, केवळ असंही म्हणून चालणार नाही की त्यांच्याकडे वंश परंपरेनं येणार आहेत म्हणून त्यांच्याकडे आचार चांगला आहे, त्यांच्याकडे कुल परंपरा चांगली आहे म्हणून त्यांचा आचार चांगला आहे. का बरं आम्ही पण आमच्या अंगी चांगला आचार बाळगू शकत नाही का? आमच्याकडे कदाचित वंश परंपरा नसेल पण आम्ही चांगला आचारवान होण्यासाठी आम्ही प्रयत्नच करू नये का? तर अवश्य करावा. यासाठी समर्थांनी आम्हाला ही चांगली सद्विद्येची सगळी लक्षणं सांगितली. की सगळी लक्षणं आम्ही आमच्या अंगी बांधली की विरक्त पुरुषाने मात्र तिचा अगदी सहजपणानं आणि अगत्यानं अभ्यास करावा. ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्र आपासी असावी, परी विरक्त पुरुषी अभ्यासावी अगत्य रूप. असं समर्थ आम्हाला सांगतात की विशेषतः जे विरक्त पुरुष आहेत, वैराग्यशील पुरुष आहेत, त्यांनी त्यांचा अगत्यानं अभ्यास करावा. हे करत असताना समर्थ आम्हाला मनाच्या श्लोकातनं पण सांगतात की देह बुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, परब्रह्म ते मी पणी आकळेना, मनी शून्य अज्ञान हे गावळेना. देहबुद्धीचा निश्चय जर आम्ही आमच्यापासून कधीच ढळला नाही, देहबुद्धी जर आम्ही आमच्यापासून दूर केली नाही, त्याला ज्ञान कधी कल्पांत काळी पण कळणार. कारण आमच्याकडनं देहबुद्धी दूर होण्याचे प्रयत्न आमच्याकडनं झाले पाहिजे, त्याशिवाय आम्हाला ज्ञान होणं शक्य नाही. परब्रह्म जर आम्हाला आकळायचं असेल तर ते मीपणानं कधीही आकळणार नाही. त्यासाठी मनामध्ये शून्यता धारण करून अज्ञानाला मावळावं लागेल. त्या ठिकाणी ज्ञानाचा उदय आम्हाला करावा लागेल. आणि हे जेव्हा आमच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय होईल तेव्हाच आमच्या ठिकाणी ही सद्विद्या म्हणजे नेमकी काय, ही सद्विद्या प्राप्त करणं खूप सहज शक्य नाही. सद्विद्या असणार आपण सुरुवातीला जे सुभाषित पाहिलं की चांगलं शिक्षण झालं तर क्षुल्लक आपण पोट भरण्यासारखं काम सहजासहजी करू शकतो. मग ही जर सद्विद्या आम्हाला प्राप्त झाली तर त्यानं आम्हाला भगवंताची आवडते तर आम्ही सहज होऊ शकतो. आज आम्हाला या जगामध्ये चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करण्याचे जे धर्म अर्थ काम काम हे 3 पुरुषार्थ प्राप्त करून मोक्षाकडे जायचं असतं. या मानवी जीवनाचं काही प्रयोजन असेल तर हे चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती. आणि ही जर प्राप्ती आम्हाला करायची असेल तर त्यासाठी आम्हाला सद्विद्येची लक्षणं समजून घ्यावी लागतील, ती नीटपणानं आमच्या अंगी बाळगावी लागतील. आणि त्यासाठी आम्हाला देहबुद्धीचा त्याग निश्चय करावा लागेल. त्यासाठी आम्हाला आमच्यातलं अज्ञान बाहेर काढून टाकावं लागेल. परब्रह्म जर आम्हाला आकळवायचं असेल तर आमच्यातला मीपणा, दांभिकपणा, जो दर्प आहे तो सगळा आम्हाला दूर ठेवावा लागेल. आणि यासाठी समर्थांनी आम्हाला या मूर्ख लक्षणा नामक समासामध्ये हा जो सद्विद्या निरूपण समास सांगितला तो यासाठी या सद्विद्येचा आमच्या सगळ्यांकडनं वेळोवेळी अभ्यास व्हावा. नित्य या सद्विद्येच्या गुणांचं चिंतन आमच्याकडनं व्हावं. आणि हे चिंतन करता करता आमच्या सद्गुरूंचं आचरण आपण पाहता पाहता समोरच्या समाजामध्ये दिसणाऱ्या सगळ्या साधू पुरुषांची, संत सज्जनांची आपण क्रिया पाहता पाहता हीच क्रिया आपल्याकडूनही आचरली जावी आणि तीच आमच्याकडनं सगळ्यांच्या समोर यावी. हे आमचा मोठा उद्देश या सद्विद्या लक्षणं सांगताना समर्थांचा असावा असं मला या ठिकाणी वाटतं. झालेली सेवा समर्थ चरणी आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण जय जय कुबीर